या गोष्टी तुम्ही अवश्य खरेदी करा. तांदूळ. श्राद्ध पक्षाच्या काळात तांदूळ खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं. असे म्हटले जाते की पितृपक्षात तांदूळ फक्त खरेदी करू नये, तर त्याचे दान देखील करावे, ज्यामुळे पितर प्रसन्न होतात. बार्ली. एक धार्मिक मान्यता आहे की पृथ्वीवर बार्ली प्रथम धान्य म्हणून उगवले गेले आणि ते सोन्यासारखे मानले जाते. त्यामुळे पितृपक्षात जव खरेदी केल्याने पितरांना आनंद होतो आणि तुमची आर्थिक समस्याही दूर होते. काळे तीळ. आपण काळे तीळ खरेदी करणं आवश्यक आहे, कारण काळे तीळ पितरांच्या श्राद्ध आणि तर्पण दरम्यान वापरले जातात. तीळ खरेदी केल्याने पितृदोषापासून आराम मिळतो. असे मानले जाते की पितरांना चमेलीचे तेल अर्पण केल्याने ते तृप्त होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. त्यामुळे पितृपक्षाच्या काळात चमेलीचे तेलही अवश्य खरेदी करावे.